अहो मी इतक्या वेळ तुमच्याशी बोलतोय पण तुम्ही काहीच बोलत नाही आहात. हा, बोला ना काहीतरी. तू तू इथे काय करतोयस? मायसेल्फ नचिकेत देशपांडे, परदेशी एक्सपोर्ट्सचा नवीन रिजनल बिझनेस हेड. हॅलो. अरे आता आता तू इथेच आहेस म्हटल्यानंतर मला काळजीचं काही कारणच नाही. माझं सगळं काम कसं अगदी असं चुटकीसरशी होईल. आता आपल्या दुकानातल्या पदार्थांचा दर्जा काय आहे हे तुला चांगलं माहिती आहे. अनेक वेळा तू आपल्या दुकानातले पदार्थ हे खाल्लेले आहेस. त्याची चव तुझ्या जिभेवर अशी तरळत असेल. पण ह्या झणझणे बाई ज्या कोण आहेत ना त्या म्हणतात की तुमचे बेसन लाडू हे निर्यात करण्यासारखेच नाही मुळी. आता तूच त्यांना सांग बर का, म्हणजे लगेच आपला सगळा माल हा बोटीवर जाईल. आता तुझा आणि आमचा काय घरोबा आहे हे त्या झणझणेबाईंना काही माहीत नसेल. आता तू इथे असल्यानंतर मी अगदी निश्चिंत मनाने बाहेर पडू शकतो. अरे हो, त्या झणझणेबाईंना त्वरित कामावरनं कमी कर बर का. म्हणजे उगाच दुसऱ्या कोणाचा तरी असा अपमान वगैरे व्हायला नको त्यांच्याकडनं. अरे केतकरांच्या पदार्थांना नावं ठेवतात म्हणजे काय? चांगला धडा शिकवतो त्यांना. अरे बराच वेळ झाला मीच बोलतोय तुझ्याशी. तू काही बोलणार आहेस का नाही? नियम हा शब्द आवडतो ना आप्पा तुम्हाला खूप? अरे प्रश्नच नाही. तत्व आणि नियम ही दोन चाक आहेत बरं का आपल्या आयुष्याची. सो माझ्या कंपनीचे काही नियम आहेत, काही रूल्स आहेत. ते रूल्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ते रूल्स मी नाही चेंज करू शकत. आय एम रिअली सॉरी. या केसमध्ये मी नाही तुम्हाला हेल्प करू शकत. अरे असं काय करतोयस तू? अरे फार मोठा आर्थिक फटका बसणार आहे त्यामुळे आपल्याला. म्हणजे हे बघ, तू हे सगळं करू शकतोस, तुझ्याच हातात आहे हे सगळं. नाही, आय एम सॉरी, मी नाही काही करू शकत. अच्छा, म्हणजे आम्ही अडचणीत येण्यासाठी तू मुद्दाम हे करतोयस का? म्हणजे तुझा असा डाव होता तर? हे बघ, तुम्हाला काय कन्क्लुजन्स काढायचे ते तुम्ही काढू शकता. अरे इतक्या खालच्या पातळीला जातोयस तू? असा पाठीत वार करणं शोभतं का तुला? मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. आय कॅनॉट हेल्प यू अप. आय एम सॉरी. ठीक आहे. अप्पा काय झालं? काय म्हणाले ते? अप्पा ते तयार झाले आपला माल घ्यायला? नाही, मी तिथे जाऊन काहीही उपयोग झाला नाही. ईश्वरा, आता काय होणार मानसी? वहिनी उद्याच्या उद्याच माल परत मागवायला हवा. हो, 2 ट्रक तरी किमान लागतील. नक्कीच. मी लगेच व्यवस्था करतो. उद्याच पाठवावं लागणार. मी लगेच व्यवस्था करतो. सॉल्टेड पीनट्स आहेत ना, काय ते शेंगदाणे खूप आवडतात. नचिकेत काय चाललंय तुझं? मी मगाचपासून जे काही बोलते त्याच्याकडे लक्ष नाहीये का? असं कसं सई? तू माझ्या सोबत आहेस,
तुझ्याकडे लक्ष नाही असं कसं होईल? इट्स इम्पॉसिबल. मग ऐक ना बाबा माझं. बोल ना सई. नचिकेत मस्करी सुचते. सॉरी सॉरी. आप्पा आले होते ना तिथे, काय झालं सांग मला. सांगतो तू बस. अरे बस सांगतो. तुला आप्पांनी सांगितलं नाही घरी आल्यावर काय झालं ते? नाही, तुमच्या कार्यालयात येऊन काय फार उपयोग झाला नाही असं म्हणाले ते. नाहीच झालं. म्हणजे म्हणजे काय नाही, ते आले मला भेटायला. हं. काय ॲज एक्सपेक्टेड चिडले. ही थॉट मी हे सगळं मुद्दाम केलं. त्यांना काहीतरी फॉल्स रिझन्स दिले आणि त्यांचा एक्सपोर्टची सगळी ऑर्डर मी मुद्दाम कॅन्सल करून टाकली असं वाटलं. सो चिडले. मला वाटलंच होतं असंच काहीतरी होणार म्हणून. इट्स व्हेरी प्रेडिक्टेबल. पण नचिकेत काय करायचं रे आता? आप्पांचा गैरसमज कसा दूर करायचा? दाणे दाखवून. हा? म्हणजे काही नाही, दाणे खा तू. नचिकेत अरे तू एवढा शांत कसा असू शकतोस? काहीच कसं वाटत नाहीये तुला? नचिकेत, तू हे सगळं मुद्दाम तर नाही केलंयस ना? अच्छा, म्हणजे आता तुला पण डाऊट आहे माझ्यावर? अरे मी शंका नाही घेते नचिकेत तुझ्यावर, पण सगळे एवढे काळजीत आहेत आणि तू एवढा शांत कसं काय राहू शकतोस? सई, टेक इट इझी. इट्स ओके, रिलॅक्स. हे पण नचिकेत काय करायचं रे? नाहीतर हे प्रकरण वाढत जाईल. मी आतापर्यंत तुला 1000 टाइम्स विचारलाय तो प्रश्न मी परत विचारतो तुला. कोणता? यू बिलीव्ह इन मी? विश्वास आहे माझ्यावर? हो, अगदी 100%. देन रिलॅक्स. आय मॅनेज. तू कशाला एवढी काळजी करते? अरे पण नचिकेत, साई, आय फाइंड आउट सम सोल्युशन. मी हे सगळं सॉर्ट करीन. ओके, आता आपण त्या टॉपिकवर बोलून आपली छान रोमॅन्टिक इव्हनिंग अशी वेस्ट नको करायला. रिलॅक्स. छान माझ्या डोळ्यामध्ये बघ. स्माइल कर. एक गोड स्माइल कर. अशी छान अशी स्वीट गप्पा मार. लेट्स स्पेंड सम क्वालिटी टाइम विथ इच अदर. इफ पॉसिबल छान एक लव्ह सॉन्ग ऐकव मला. तसं तू बरंच काही करू शकतेस असं. नचिकेत मार खाशील हा? बर, ओके, सॉरी. बरंच काही करू नको, फक्त आय लव्ह यू म्हण. ठीक आहे, डोळे बंद कर. हा चालेल. थांब. रेडी म्हण. म्हण ना सई. तुझं स्माइल सई तत्वापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे, ॲटलिस्ट फॉर मी. त्या स्माइलसाठी मी काही करू शकतो. ते कळलं नाही अजून तुला सई. करारनामा बघून चव ठरवतात हे लोक. मूर्ख कुठचे. अहो 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 काय चाललंय तुमचं रात्रीचं? अहो आता तुम्हीच मला सांगा की लाखो रुपयांचं माझं नुकसान होतंय तर मला झोप लागणार कशी? मी त्या परदेशीचा करारनामा वाचत बसलो होतो. आत्ता? हो. अहो ही वेळ आहे का? झोपा बरं आता. अहो झोपा काय झोपा. अहो ते कांगारू त्या परदेशीच्या कार्यालयात एका मोठ्या अशा पदावर आहे. भागीदार आहे तो त्यांचा. असू द्या हो, आता आपण पुढचं पुढे बघू. नाही, पुढचं पुढं काही होणार नाहीये. ते कांगारू आपला चांगला जम बसलेला निर्यातीचा व्यवसाय हा ठप्प करण्याच्या माग आहे. बघा तुम्हाला सुद्धा पटतंय ना? तुम्ही समजताय तेवढा साधा भोळा नाहीये बरं का तो. अतिशय पाताळ यंत्री माणूस आहे. मला उद्ध्वस्त करायची योजनाच त्यांनी आखली. ठाकूरनी पण अगदी अशीच योजना आखली आहे, गब्बरला पकडायची. गब्बर? अहो गब्बर ठाकूर. इथे नवऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय आणि ही झोपतीये.
गब्बर ठाकूर, अरे अरे अरे, काय करायचं त्या कांगारूच? का माझ्याच राशीला लागलाय हा? लवकरच गेले का मानसी आणि शैलेश? हो, भाऊजी म्हणत होते एकदा का माल नाकारला ना की मग गोदामात पण फार काळ ठेवून घेत नाही, मागेच लागतात घेऊन जा म्हणून. मग काय लवकरच गेलेलं बरं म्हणत होते. काकू पण गेली आहे का काकासोबत? हो, भाऊजींना आधार द्यायला कोणीतरी हवं ना तिथे. एवढा सगळा माल परत घेऊन यायचा म्हणजे धक्काच आहे मोठा. यांना तर रात्रभर झोप नाही आली अगं. तो करार वाचत बसले होते गीतेसारखा. अहो, बरं वाटतंय ना? पै सोडून व्यवसाय उभा केला, एवढे कष्ट केले, पण त्या सगळ्यावर पाणी फिरणार आहे. आज आज एवढं नुकसान होणार आहे की त्यातनं मी बाहेर पडेन का नाही हे मला माहित नाही. असं नका बोलू हो. नाही, एवढा मोठा फटका हा कधीच बसलेला नव्हता आपल्याला. उद्ध्वस्त होणार होता. पण ईश्वरा, म्हणजे आपण खरंच रस्त्यावर येणार अप्पा? कल्पना, तू थांब ग जरा. नाही आई, पण एवढं मोठं नुकसान कसं पचवणार आपण? आपण दागिने विकूया का? की हे घरच विकावं लागेल आपल्याला? ईश्वरा, एवढी व्रत वैकल्य केली ती हाच दिवस बघण्यासाठी का रे? अगं तू गप्प बस ग जरा. शैलेश आणि धाकट्या सुनबाई गेलेत ना माल परत आणायला. काय झालं, काही कळलं का? नाही अप्पा, त्यांचा काही दूरध्वनी नाही आला अजून. विनाशाची बातमी यायची वाट बघायची आपण. दुसरं काही नाही आपल्या हातात. काका काकू आले. काय रे, काय झालं? काय होणार, संपलं सगळं. अहो अहो, म्हणजे आता ते एवढे शेकडो लाडू संपवायचे कसे? जेवताना झोपताना अंघोळीला फक्त लाडूच घेतले तरी सुद्धा संपायचे नाहीत ते. कोणते लाडू अप्पा? तेच त्यांनी निर्याती करता नाकारलेले लाडू. आप्पा, मी काय बोललो ते तुम्ही नीट ऐकलं नाहीत का? सगळे संपले. म्हणजे अहो आप्पा, आपले सगळे लाडू संपले. हा, आता असे कसे संपले? काय झालं, आज सकाळी आम्ही परदेशीच्या गोदामापाशी गेलो आणि तिकडे आम्ही, दादा गोडाऊनला जायला सुद्धा हेच गेट का? हो. आम्ही आमचा माल परत घ्यायला आलोय. हो पावती कुठे आहे? आहे ना, आहे. मानसी. हो हो, ठीक आहे. केतकर ना तुम्ही? हो. तुमचा सगळा माल तर काल रात्रीच गेला गुजरातला. शिपवर लोड पण झाला असेल. गुजरातला गेला? अहो नाही, आमचा माल रिजेक्ट झाला होता. ते मला नाही माहित. तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन विचारा हवं तर. गुजरातला गेला माल? कमाल आहे. म्हणजे आपलं एकाही पैशाचं नुकसान झालेलं नाहीये? अजिबात नाही. अहो तिकडे जाऊन आम्हाला सुद्धा सुखद धक्का बसला. ईश्वरा, पावलाच रे बाबा. रस्त्यावर येता येता वाचलो आपण. चांगली माणसं आहेत आणि चांगुलपणा सुद्धा आहे. अगदी बरोबर बोललात वहिनी. हो आप्पा, अहो तिकडे त्या झणझणेबाईंनी आपलं काही ऐकलं नाही, पण परदेशी साहेब खूप चांगले आहेत. त्यांनी मदत केली आपल्याला. अगं पण ते तर इथे नाही आहेत ना. अहो पण आई, त्यांनीच आपल्याला मदत केली असेल ना, आणखीन कोण करणार?
व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. सुप्रभात. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. तू इथे कशी काय डायरेक्टली? पप्पांची भीती नाही वाटत? नचिकेत, मी तुला धन्यवाद द्यायला आलीये. कम थँक्यू असं इथे नाही, आतमध्ये यायला लागेल. कम सिट. बोल, काय बोलत होती? नचिकेत, तुझे खरंच मनापासून आभार. साई, कम ऑन, इट्स नॉट अ बिग डील. नाही नचिकेत, ही छोटी गोष्ट नाहीये. तू नसतास तर आमचं जे नुकसान झालं असतं त्यातून आम्ही सहजासहजी बाहेर पडू शकलो नसतो. पण नाही झालं ना नुकसान. तेच, हे सगळं कसं काय केलंस तू? आमचा तर सगळा माल नाकारला होता त्यांनी. सी, लाडू रिजेक्ट झाले त्याच्यामागे बिगेस्ट रिझन काय होतं? रवा जास्त झाला ते, राईट? बरोबर. सो मी तो का जास्त झाला ते सांगितलं त्यांना. हो, पण कसं? सी, रवा जास्त घातल्यामुळे काय होतं, लाडूचा जो शेप आहे तो तसाच राहतो. आणि प्लस लाडू जास्त दिवस टिकतो. सो देन ही गॉट कन्व्हिन्स्ड. आता काही नाही, आता फक्त कॉन्ट्रॅक्ट मध्ये थोडे चेंजेस करायचे, देन वी आर डन. नचिकेत, तू ना खूप हुशार आहेस. आणि फक्त हुशार नाहीयेस तर चालाक आणि चाणक्ष पण आहेस. बापरे, म्हणजे आता माझ्या मराठी डिक्शनरीमध्ये 2 शब्द ऍड झाले, चालाक, चाणक्ष. स्वदेशी केतकरांच्या घरातलं शुद्ध मराठी. नचिकेत, आपण ना तुझं एक नवीन नाव ठेवूयात. हुशार देशपांडे. हा? चालेल, आपण तुझं पण एक नाव ठेवूया. काय? मिस क्यूट केतकर. छान दिसतेस ते, लाजलीस की छान दिसतेस. बरं, चला आता कार्यालयात जायला उशीर होत असेल ना? होऊ दे. आय थिंक मी आज सुट्टीच घेऊन टाकतो. का बरं? असंच तुला बघत बसावं असं. हो का? काही गरज नाहीये, चल उशीर होतोय, निघ आता. मी पण निघते. थांब ना, बस थोडा वेळ गप्पा मार. नको, नंतर बोलू. निघते मी. हा, आणि हे घे, हे खाऊन घे. अरे, हे सगळं संपव आणि मग जा. मिस झणझणे, आय डोंट थिंक यू विल अग्री विथ मी, बट केतकरांसोबत केलेलं आपलं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला थोडं चेंज करावं लागेल. हे तर उत्तमच झालं की. आय मीन, लाडू मध्ये त्यांनी रवा थोडा जास्त ऍड केला, त्याच्यामागे एक व्हॅलिड रिझन आहे. लाडू जास्त दिवस टिकतो त्याच्यामुळे, मिस झणझणे. सो आपण कॉन्ट्रॅक्ट मध्ये रवा आणि बेसनचं प्रपोर्शन थोडं चेंज करूया. त्यांच्या सोयीने आपलं कॉन्ट्रॅक्ट नाही बदलू शकत. इट्स नॉट अबाउट देअर कन्व्हिनियन्स, इट्स अबाउट आवर बेनिफिट. हे आपण केलं तर फ्युचरमध्ये त्याचा बेनिफिट आपल्याला होणार आहे, मिस झणझणे. अरे हो, पण असं केल्यावर सगळे सप्लायर्स आपल्याला गृहीत धरायला लागतील. आणि नचिकेत, कंपनीचे काही नियम असतात, ते आपल्याला हवे तेव्हा हवे तसे आपण नाही बदलू शकत. नियम चुकीचे असले तरी बदलायचे नाहीत, मिस झणझणे. हो, पण त्याचे काही लिगल इम्प्लिकेशन्स असतील तर? विल डील विथ देम. मागे सुद्धा एकदा त्या वैष्णवी फूड्सला अशीच सूट दिली होती. आणि एवढी सूट देऊन सुद्धा त्यानंतर त्यांनी क्वालिटी कंट्रोलमध्ये ते 2दा फेल झाले होते. नाही, नॉट नेसेसरीली ह्या केसमध्ये पण तेच होईल. झणझणे, रिलेशन्स बिल्ड करणं, कॉन्फिडन्स बिल्ड करणं हे केलं पाहिजे आपण. इन फ्युचर लॉंग टर्म मध्ये आपल्याला त्याचा बेनिफिट होतो, आपल्याला फायदा होतो त्याचा. एक विचारू तुम्हाला, मिस झणझणे, तुम्ही एवढ्या सिरियस का असता? अरे हो, मी हेच विचारणार होतो की भासताना इतके सुंदर दिसत ना, पण क्वचित कधीतरी हसतात. माझा स्वभावच तसा. नाही, पण कधीतरी गोड हसायला काय हरकत आहे? कधीतरी. हा, का नचिकेत? हा, काय सांगतेस? खरंच तुमचा सगळा माल एक्सपोर्ट झाला? हो रिचा, मलाही विश्वास बसत नाहीये. ग्रेट यार. खरंच सगळे खूप टेन्शन मध्ये होते नाही? हो ना ग, पण सगळी कमाल नचिकेतने केली. त्यांच्या कार्यालयात कोणीतरी झणझणेबाई म्हणून आहेत, काही केलं तर ऐकतच नव्हत्या ग. पण नचिकेत तिथे भागीदार असल्यामुळे त्याने परदेशी साहेबांना सांगितलं. मग त्यांनी आमचा सगळा नाकारलेला माल परत घेतला. नचिकेतने खरंच खूप मोठं काम केलं आमचं रिचा. करणारच ना, होणारा जावई येतो केतकरांचा. हळू बोल. अगं, पण खरं सांगायचं नसेल ना, तुझ्यासाठी काही करू शकतो. पण हल्ली वेळ नसतो त्याला माझ्यासाठी. म्हणजे? वेळ नसतो म्हणजे? अगं काही नाही ग, त्यांच्या कार्यालयात नियम आहे, काम करताना भ्रमणध्वनी वापरायचा नाही म्हणून.
काय? दिस इज हॉरिबल. म्हणूनच तर आमचं फार बोलणं होत नाही. दुपारी एकदा जेवताना मला भ्रमणध्वनी करतो. मी केलेले संदेश तर दिवसभर पाहत पण नाही. म्हणजे फारच भाव खातोय ना. त्याने कामाचं कारण दिलं की मला काही बोलता पण येत नाही. सई, तू ना खरंच खूप भोळी आहेस. अगं, तो भाव खातोय तर तू पण भाव खा ना. मी काय भाव खाणार आहे रिचा? अगं म्हणजे तुला वाटतं ना की नॅकने सतत तुझ्या मागे पुढे करावं. नाही ग, अगदी तसं नाही, पण हा, त्याचं लक्ष कायम माझ्याकडे असावं असं मला वाटतं. अगं वाटणारच ना. इट्स क्वाईट नॅचरल. तू ना आता एक काम कर, मी सांगते तसं कर. म्हणजे काय करायचं आता? अगं म्हणजे ऐक, मी सांगते इकडे. नाही यार रिचा, असं काही नाही करायचंय आपण. कम ऑन यार सई, करूयात ना, खूप मजा येईल. अगं वेडी आहेस का तू रिचा? सई प्लीज ना यार. ठीक आहे,